इंटरव्ह्यूचा तुला एक क्वेश्चन विचारतो. हाव यू विल हँडल द इरिटेटेड कस्टमर. हा कलर सेक्सी आहे ब्रो. मित्र लोक सगळे बसले तिथे 1 2 3 4 5. हे बघ आले. इगो कशी वाटते काकी. तुम्हाला दाखवतो काय ऑर्डर केलंय बघा. सर्व्हिसची आता इंटरव्ह्यू चालू आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहे इंटरव्ह्यू द्यायला आणि माझ्यासोबत शिरकर पण असणार आहे आणि प्लस साक्षी पण यावेळी इंटरव्ह्यूसाठी येते आणि आपल्याला जायचं आता वाशीला आणि त्यासोबत येते श्रेया. आम्ही काय इथून हर्बललांनी डायरेक्ट पोचू वाशीला आणि ते लोक तिथून ट्रेन चेंज करून देतील. मग आता आपण जाणार इंटरव्ह्यू द्यायला गाईज. फायनली जॉबसाठी आपण अप्लाय करतो आहे, बट तो कसा जॉब आहे की आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो असं आहे. तर आता शिरकर येतो, त्याचा आपण वेट करतो. शिरकर आलाय, जायचं आहे तू या तर इथे तर या. इतके फॉर्मल घातले तू. जायचं की नाही 9 to 5 भाई. केस बीस असे करत आला एकदम. नोकरी पक्की आहे. हाऊ आर यू ब्रो? गुड मॉर्निंग. टुडे वी आर गोइंग टू गिव्ह इंटरव्ह्यू. जायचं की नाही? जायचंय. तुला काय वाटतं? नाही जायचं? तुला असं बघून तर मला वाटतं नाही जायचं. अरे नाही, तू फॉर्मल घातले. तुला बोललेलं ना मी सेमी फॉर्मल घालेल. मग हे तुझे सेमी फॉर्मल आहे. हां तर गाईज अशी आमची आउटफिट आहे. याने फुल फॉर्मल घातलं आहे. माझी सेमी फॉर्मल आहे. आधीच बोललेलं मी सेमी फॉर्मल वेअर करणार आहे. तर अशी काहीतरी मी आउटफिट वेअर केली आहे. अरे असं काय वाटतं? अरे फुल चोमू वाटतं रे तू. अरे मग लढ जायचं की नाही? चल ट्रेन पकडायचं आपल्याला. सेमी फॉर्मल. अरे असं काय बघतोय? ते काय घातले तू? अरे हे काय हे नाही करत एकदम इंटरव्ह्यू मध्ये कपडे. जरुरी नाही तसे. तुला काय वाटलं? तुला आधीच बोललेलो काय. मग चेंज करू ना. नाही चल आता. मला वाटलं झालाच काय माझ्यासोबत बोललो. तुला वाटलं प्रँक करतो. हा मला वाटलं तेच वाटलं बोललो. अच्छा नाही बोललो, झाला पारस सारखा सेम सीन आता. तेच बोललो आता तिथे जाऊन बसला काय. प्रँक नाही भाई, आपल्याला जायचंय. शिरकर इंटरव्ह्यूचा तुला एक क्वेश्चन विचारतो. हाव यू विल हँडल द इरिटेटेड कस्टमर. First of all, I will be listen customer what I am saying without any arguments, and I will be a calm. कामावरून काढते तुला काम. I will be a calm and keep quietly and listen. अंडरस्टँड द प्रॉब्लेम. Until the problems whatever they carry. नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मेमोरेबल डे ऑफ युअर लाईफ इन 50 words? My memorable day of my life is my bike. My CBR got scratched. And I Choto just... garage was repairing it. After that we go to Vijugaga. Saurav was also with that. Yeah, my CBR got scrapped. Memorable day होता ना. हाँ, memorable day होता. But I recover my CBR earlier in the Chotu garage located near Kardar. Beside my MD college. But that Chotu is very disgusting person. A disgusting person. Why? Because he need only money. Or continuously calling me and irritating me that give me money, your bike has been ready. From where I can take the money? I didn't have any plan of money that I can remove the money and give him. Then took it from your father, no? Yeah, what can I do now? Did you pay him all the amount? Yeah. Okay. Now I'm totally clear about my CPR. Now finding nokri. Yeah, now finding nokri. To fill up the debt. So the next question है, what is more important, money or the happiness? भाई लय तगड़ा क्वेश्चन है. काम कर ना, तूच बोल ना आता. हाँ तू बोल क्वेश्चन. ठीक आहे. तर बेसिकली बघायला गेलं ना गाईज, तर हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट बिकॉज मनी कॅन गिव्ह यू कम्फर्ट बट नॉट द पीस ऑफ माइंड. But happiness kept you positive and motivated. So that's why happiness is more important. कडक. हे बघ आले. इगो कशी वाटते काकी.
चष्मा का लावला तू काढू हा असं ठीक उडाला वाशीचा ट्रेन. तू का नाही उडाली अरे बोलली मला चल साक्षी आपण डोरवर उभे राहूया आणि हवा येते. हे लोक या साईडला उतरले आम्ही त्या साईडवरून आलो साईडला या साईडला आता कोणतरी शिकणार कानातले आहे. घे पहिलं नवीन गाईज आपण पोहोचलो इथे आणि आता आम्ही शोधतो तो एरिया आहे कुठे जो ऑफिसला आम्ही इंटरव्ह्यू देणार आहेत तो वाला. आणि साक्षी तुला कसं वाटतंय इतका टाइम नंतर तू जॉबला मला जाते वाटतच नाही. काय वाटतच नाही पहिलं सांगितलं. असं वाटतं ही ते हॉटेल मॅनेजमेंटच्या इव्हेंटसाठी जाते सेम तशीच वाटते मला. आता काय थोडी ना इंटरव्ह्यूला क्रॉप टॉप घालून जाणार आहे पण ते ते तर आहे मी तर लय कॅज्युअल आलं मला तर असं वाटतंय. आणि शिरकर आहेत माझ्याकडे. शिरकर पण आता फॉर्मल वगैरे घालून आल्या. आणि ही आमची बाई मार्जिन खाणारी वाटते जिचे की कानातले गायब वगैरे झाले हवेने उडाले. तिला बोलले मी माझी सॅलरी झाली तर तुला घेतो एक. दिलंय सर्वेशने दिलंय. दिलं तर दे 2 दे. 2 कशाला गप्प सेट दे दिला. नाही सेट दे दिला. सेट दे किती चांगलं. मी पण माझ्या साईडने कोलावाला नेतो तुला 50-50 ला भेटेल. एक सीन झालाय मला यांचा कॉल आलेला आता आम्ही झेरॉक्स घ्यायला आलं. आणि शिरकर तुला माहिती आहे काय सीन काय तिथे असे सगळे ग्रुप बसलेले असणार 60-70 लोक काय आणि त्याच्यामध्ये तुझी इंटरव्ह्यू घेणार आहे. खुर्चीच्या खाली लपतो ना तिकडनं बाहेरच येत रिएक्शन नाही जशी आता आधी बोलले रे असं हो मी चाललो बोलतो आता वेगळा अरे हा जातो खाली. झेरॉक्स घेतले गाईज आणि आता आपण जाऊया इथे इंटरव्ह्यू द्यायला आतमध्ये. ऑल द बेस्ट ब्रो. 1 to 9 हे काहीतरी बोलत आहे हॉटस्पॉट. ऑल द बेस्ट साक्षी. बघा सर्व्हिसची आता इंटरव्ह्यू चालू आहे. गाईज फायनली आपली इंटरव्ह्यू सगळी झाली आहे. आणि तुझी इंटरव्ह्यू कशी होती साक्षी मॅडम पहिली इंटरव्ह्यू Pretty होती good. चांगली होती. चांगली होती. असं म्हणजे असं वाटतंय ना काहीतरी असेल. पण ऍक्च्युली एवढं आम्हाला मला तशा विचारलंच टाईपची नाही. हा ऍक्च्युली मला पण नाही विचारलं मी उलट तिला विचारलं होतं तीच फंबल झाली. मला तर ते श्रीकरला question क्वेश्चन विचारला. केलेला की तुला पण विचारला ना क्वेश्चन. मला असे क्वेश्चन नाही विचारले कारण की मी बोलतो त्यावरून तिला समजलं की हा he मला knows फक्त better. विचारलं की- उलट तीच फंबल झाली. तुला काय विचारलं ते बोल. की मेमोरेबल डे काय तू काय बोलला मग सिव्हिअर गॉट स्टोलन नाही रे नाही मग सिव्हिअर गॉट इन स्क्रॅप मग तू काय बोलला. नाही लास्ट डे ऑफ कॉलेज वगैरे ते सगळं बोललो. अच्छा मी तर बोललेलो ना हा, तोच रात्री बघितलं काय काय त्याला मी काल कॉल आहे ना जर रात्री आलेला तेव्हा मी याला समजवलं की असं नाही असं बोल कॉलेज फेअरवेल बट बद्दल. मी वेगळं बोलणार होतो तर मी डिसाईड केलेलं की उद्या सकाळी मी विचार करेन काय बोलायचं. अच्छा चांगली होती खडूस नव्हती मी हा. ते मॅटर करतं. तर असा काहीतरी आपला इंटरव्ह्यू होता गाईस. आणि फायनली आम्ही तिघं पहिल्यांदा गेलो असे इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यू कम्प्लीट झाला. टीचरवाला ॲटिट्यूड नव्हता. आणि नेक्स्ट अजून आहेत ना 2 अटेम्प्ट आहेत ना अजून. ते उद्या कॉलेज ही फर्स्ट इंटरव्ह्यू आहे अजून आम्हाला 2 इंटरव्ह्यू करायचे आहेत. आफ्टर दॅट ते एक जॉब काम करा. प्रोसेस आहे. मोबाईलवर 2 स्क्रीन ओपन ठेवा. जे काय क्वेश्चन करतील चॅट जीपीटी. ते नाही रे ते काय आपण इझी असते कारण ते की मला उलट त्यात ती प्रॉब्लेम काय बोलली माहितीये तू हे सगळे क्वेश्चन चॅट जीपीटी वरून देते तुला विचारते तर. अच्छा ती स्वतः बोलली ती मला स्वतः बोलली तू चॅट जीपीटी रेफर कर जर काय ती बोलली असं विचारलं. लिहिला तर शूट करून झालं आपलं. ॲक्च्युली एक प्रोमो रील आलेली मी तिथे इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा मला कॉल आलेला तर त्याची मी बोलत होतो. तर तो बोलला मला आत्ताच्या आत्ताच पाहिजे. तर बोललो ठीक आहे आता इथून बाहेर निघतो मी हाफ एन आवर 1 आवर मी शूट करेल तुला एडिट पण करून लगेच देईल. मग आता मला खाण्यासोबत एडिट करून त्याला द्यावं लागणार. काय इथे जायचं आहे एंट्रन्स इथे गाईस. तर इन ऑर्बिटमध्ये आता आलो आम्ही तुम्हाला दाखवतो. इन ऑर्बिट मॉल आहे इथे तर आपण इथे चाललो खायला. शेरकरनी आता इनच ओपन केलं त्याची. गाईज आम्ही वरती आलोय आणि इथे सगळे गरबा बिरबाचे कपडे घालून आले आणि संध्याकाळी आमचा पण प्लॅन आहे आज गरबाला जायचं. मला थोडं ऑकवर्ड वाटते बिकॉज मी फॉर्मल्स घालून आलेलो. तुला बोललेलो ना मी कॅज्युअल कपडे घालतो नाही, मी विचार केला Semi जरा formal office ला बोललेलो. वगैरे जायचंय. मग बोललो असं काय यूज झालं तुला वाटतं यूज झाला अरे युजलेस होतं ऑफिस. आहे ना जरा सांगायला उगाच गेलं. घातले नाही कपडे. आणि आता आम्ही इथे थांबलोय इथे आम्ही प्रमोशनची व्हिडिओ शूट करत होतो आणि श्रेया आणि साक्षी कुठे काय बे आम्हालाच नाही माहिती. भेटले बघा ते लोक तिथे त्या साईडला जागा शोधतात. हे कुठे फिरतात तुम्ही जागेच्या तलाशमध्ये. जागा शोधतात अजून. तर आम्ही जस्ट ऑर्डर केलंय आणि सगळं ऑर्डर हिने केलंय असं नाही आम्ही कॉन्ट्रीब्यूट केलंय. आता तुम्हाला दाखवतो काय काय ऑर्डर केलंय. तर बघा टेबल फुल झाला आमचा. सबाडूचा पिझ्झा घेतलाय 2 आईस्क्रीम घेतलेत. हा का पिझ्झा मी खाणार आहे. खा तू. त्यानंतर बर्गर्स घेतले एवढे सारे. नंतर पॅप्सी. तर एवढं सगळं आपण ऑर्डर केलं आहे. खाऊन वगैरे झालं आहे आणि आता आमचं अजून पण एवढं बाकी आहे ते आम्हाला जातच नाही. तुला जात आहे काय खाऊ रे. आता फोनवर लागलं. साक्षी पण अजून संपवत आहे पॅप्सी.
सॉरी कोक. मुझे वो टेस्ट करना है मार्शमेलो. हे लहानपणी लय खायचो मी. हे नाही खात तू खायची खाते काय जरासं खा. कसं आहे आवडलं ना तुला. स्वीट आहे रे जरा. आवडलं दाखव आता. हे पण खा है ना. मी तर लय खायचो लहानपणी. आणि आता काय आपण इथून निघायला घेऊया कारण की आपल्याला जरा लेट झालं आणि आम्ही काय जेवलो नव्हतं म्हणून इतकं छान वाटतं ना आता खाऊन. बॅटर फील करतं मला. आता आपला प्लॅन बनला आयफोन 17 घ्यायचा. शिरकर आयफोन 17 घेतात. हा काय 17 घेतोय. एम्पोलाही वाटतं इकडचा. बा आयफोन 17 हा प्रो आहे. बघूया भाई आपण 17 फर्स्ट टाइम. ओके 3 मिनिट्स कॅब येते. अच्छा अबे हा कलर सेक्सी आहे ब्रो. ऑरेंज तर काहीच नाही. हा मस्त आहे. ऑरेंज बेकार वाटतो बघ ना. हा शिवसेना शाखा. प्लीज माझ्या बर्थडेला गिफ्ट करा ना. ते नेटाचा पोरगा घेऊ शकतो. हे गाईज याचा कॅमेरा चेंज झालाय बघा. लोगो जो असं ना आयकॉन. ओ भाई हे बघ किती सिम्पल केलं आहे. ह्याच्यात व्हिडिओ बघूया आपण. ओके भाई व्हिडिओ बघा सेक्सी येते. कॅब आली आपली. आता निघूया आपण घरी जायला. तर आपण ज्या कामासाठी आलेलो ते आपलं सगळं कंप्लीट झालं आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट रात्री गरबाच्या वेळी भेटतो गाईज. तर आता आपण आलो इथे ITCच्या इथे आणि आता आम्ही एंट्री केली अशोका टावरमध्ये कारण की माझ्या मामाचा फ्रेंड आहे ना ललित मामा. तर तिथे जायचं आपल्याला. तो DJ प्ले करतो ना शॉन मिक्सवेल नाव आहे त्याचं. तर तो इथे व्हिडिओ त्याचे शूट करायचे आपल्याला. ते करू आणि इकडचा तुम्हाला गरबा पण दाखवतो की कसा असतो कसा. एकदम पॉवर है ना. एकदम पॉवर. मजा येईल. आता आपण जाऊया आतमध्ये. आपण इथे एंट्री केली आणि एंट्रीला इथे स्विमिंग पूल होता आणि इथे क्लब आहे. तर आपल्याला इथे जायचं आहे. गाईज आता आम्ही बाहेर आलो आणि इतका भारी एक्सपिरियन्स होता ना भाई. लय वरतीड होता. इतकी चांगली वाईब येत होती. म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये ना एकदम असे रिच लोक राहतात ना. तर आम्ही फर्स्ट टाइम इथे आलो आणि असं काहीतरी आम्ही एक्सपिरियन्स केला. इकडच्या लोकांसोबत आम्ही खेळलो नाही बिकॉज आम्ही कोणाला ओळखत नाही आणि ते चांगलं पण नाही वाटत. श्रीकर तुला कसं वाटलं बाकी. अरे एकदम पॉवर रे. वर्थ होतं ना. वर्थ होतं भाई. मला तर झोप आलेली. मी येणार पण नव्हतो. झोप उडाली भाई. माझी काय झोप उडाली. इतकं भारी गरबा खेळतात हे लोक. सॉन्ग वगैरे एकदम छान पैकी होतं. सेटअप असं वगैरे वाटलं तिथेच बसून आणि त्या बाहेर असं सगळे असे म्हणजे असतं ना खाणं पिणं एकदम प्रॉपर पद्धतमध्ये होतं. आणि आता आम्ही निघतो आणि पाऊस पण यायला लागलाय आणि आपण आता चाललोय बाकीच्या मित्रांना आपल्याला भेटायला कारण की ते लोक कधीच आम्हाला कॉल करतात. आम्ही एक कॉल नाही पिक केलं. हे बघा आपले मित्र लोक सगळे बसले तिथे. 1 2 3 4 5 आणि आम्ही येताना इतके भिजलो ना गाईस. पूर्ण केस वेट झाले. अरे बाय पारस काय सीन काय सोडतच नाही गाय जेव्हा इन्स्टंट कर्मा झालं यासोबत. ते दुकानवाल्याचा कुरकुरे फाडून खाल्ले याने. काय पण बोलतो बा आता लगेच. याने फाडले की नाही कुरकुरे फाडले की नाही. फाडले बघ इन्स्टंट कर्मा बघ. लास्ट ब्लॉग मध्ये खूप लोक बोलत होते की कुठे एक्झॅक्ट लोकेशन. तरी आहे माझी ताडवाडी. इथे गरबा आतमध्ये असतो. काय हे लोकांना मगाचपासून आतमध्ये सोडत नव्हते. आम्ही लगेच आलो एका आतमध्ये. हे लोक सगळे बाहेर अजून अजून येत आहे. आपण आतमध्ये आलो आणि आता एन्जॉय करतो. बघा गरबा इकडचा असं आहे काहीतरी. आणि आज खूप रश आहे बिकॉज सॅटर्डे संडे आहे ना.
गाईज तर आता मी हा ब्लॉग एंड करायला घेतो. आजच्या दिवशी आपण खूप सारे काही कारनामे केले आहेत. सकाळी इंटरव्ह्यूला गेलो, त्यानंतर इथे येऊन मॅगडीला इन ऑर्बिटला गेलो आपण, त्यानंतर घरी येऊन मी चेंज केला पटापट. त्यानंतर आपण गेलो इथे ललित मामाच्या इथे, तिथे एक मजा केली आपण. त्यानंतर इथे सगळ्या फ्रेंड्ससोबत गरबा खेळलो आपण. इतकं सगळं काय केलं आजच्या दिवशी. आज आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि आता आम्ही इतक्यापैकी पूर्णपैकी भिजलो आहे बघा, वरून ते खालपर्यंत, कारण की छत्री पण काम नाही करणार, इतका पाऊस आला आहे. आणि मला फोनची आता बॅटरी पण डेड होईल, तर मी आता फोन ठेवतो, फोनवर भिजेल, तर पुढे तुम्हाला ब्लॉग्स नाही येणार, असं गंमत आहे. तर हा गाईज हा ब्लॉग मी एंड करतो. इफ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती. भेटा मग नेक्स्ट ब्लॉगवर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. एक प्रमोशनची व्हिडिओ शूट करायची आहे ना, तर बघा उभा बघा कसं गेलं, फीड पण झालं एकदम प्रॉपर. उभं राहिलोय, बाकी काय नाही.